शब्दांच्या वाटेवर नवे क्षितिज गाठूया. शब्दांच्या वाटेवर नवे क्षितिज गाठूया. सह्याद्रीच्या संगतीने, सह्याद्रीच्या संगतीने साहित्य दीप उजाळूया. नमस्कार. साहित्य म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नाही, तर आपल्या मनातल्या भावना योग्य शब्दात लोकांसमोर मांडण्याची ती एक कला आहे. आणि म्हणूनच या साहित्यावर आधारित आपण मुलाखतींची एक विशेष मालिका सुरू केलेली शब्दांच्या वाटेवर. शब्दांच्या वाटेवर या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या शब्दांच्या वाटेवर आपण अनेक वेगवेगळ्या मान्यवरांना भेटलो आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत मुंबईत राहणाऱ्या कवयित्री शर्मिला भट यांना, ज्या इलेक्ट्रिक इंजिनियर असून 35 वर्षांहूनही अधिक काळ या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि नुकताच त्यांचा सेल्फी हा कविता संग्रहही प्रकाशित झालेला आहे. त्यांचा हा शब्दांचा प्रवास आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. शर्मिलाजी, शब्दांच्या वाटेवर या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. खरं तर अनेक वेगवेगळ्या साहित्यिकांना आम्ही भेटलेलो आहोत आणि त्यांच्याकडून त्यांचे शब्द त्यांच्या कागदावर कसे उतरतात, कसा तो प्रवास आहे, सगळं जाणून घ्यायचं आहे. पण कार्यक्रमात सुरुवात करताना अतिशय आनंद होत आहे की सेल्फी हा तुमचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आपला हा कार्यक्रम सुरू झालेला आणि पुस्तक दिनानिमित्त तुमचं हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर एक सुंदर योगायोग आहे, त्याविषयी आधी ऐकून घ्यायला खरंच नक्की आवडेल. नक्की पूनम. या गोष्टीसाठी मला वाटतं मी एक बाबूजी म्हणजे डॉक्टर हरिवंशराय बच्चन यांची एक ओळ जी आम्ही नेहमी बोलतो आणि अगदी ती इथे लागू पडते. मन का हो तो अच्छा, ना हो तो और भी अच्छा. तर कवितेचं पुस्तक काढू किंवा प्रकाशन करू ही फार नंतरची गोष्ट होती. पण जेव्हा या गोष्टींबद्दल बोलायला लागलो तेव्हा इतकी मोठी मोठी माणसं, याच्याकरता मला ग्रंथाली हे प्रकाशन मिळालेलं आहे आणि त्यांच्या तारखा जुळवून ते थोडं उशीर होत होता, वेळ जात होता मध्ये. तर मी शांत बसले होते की जेव्हा होईल तेव्हा बघू. शेवटी जेव्हा मांडणी झाली सगळी पुस्तकांची आणि जुळणी झाली, ग्रंथालीचे सुदेश दादा म्हणजे सुदेश इंगळासपूरकर म्हणाले चला प्रिंटिंगला पाठवूया पुस्तक. आणि तारीख बघितली, तारीख 27 फेब्रुवारी. तर ते म्हणाले अरे मराठी भाषा गौरव दिन आहे, कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे आपल्या आवडत्या, आणि माझ्या पहिल्या आवृत्तीवरती ही तारीख आहे. हा एक चांगला योग आहे. खरंच आता पुस्तक तर तयार झालं, प्रिंट होऊन हातातही आलं. आणि मला प्रकाशनासाठी या तारखा जुळवताना मी मार्च महिना सोडून दिला, कारण आम्ही मार्चमध्ये सगळेजण बिझी असतात. आणि मी एप्रिलमध्ये उलट्या बाजूनी जायला लागले. 23 तारखेला 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आहे आणि जागतिक वाचक दिन पण आहे. शेक्सपियरचं त्या दिवशी म्हणजे जन्मदिन आहे आणि मृत्यूदिन पण आहे, म्हणून तो साजरा केला जातो. तर मला थोडी धाकधूक होती की बहुतेक ग्रंथालयाची अवेलेबिलिटी नसू शकते पुस्तकामुळे, पण होणार होतं. विचारलं आणि या प्रत्येकाकडनं होकार आला. आणि कमाल अशी आहे की त्या दिवशी ग्रंथालयाच्या प्रतिभांगण या वास्तूमध्ये या पुस्तकाचं प्रकाशन झालं. किती सुंदर योगायोग आहे नाही की वाचक दिन, जागतिक पुस्तक दिन आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सुरू झालेला कार्यक्रम, त्यात आपण बोलत आहोत या पुस्तकाविषयी. एक खूप छान असा हा योगायोग आपण म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सेल्फी हे एक आपण पहिलं पुस्तक म्हणजे आपलं पहिलं बाळच असं म्हणू शकतो. आणि आता ह्या पुस्तकावर हे जे मुखपृष्ठ मला दिसत आहे, तर एक छान स्त्री तिथे स्वतःचं प्रतिबिंब बघत आहे. सेल्फी आपल्या प्रत्येकाला आवडत असे, म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण कितीतरी वेळा दिवसभरात सेल्फी काढत असतो हे. आणि आतमध्ये सुद्धा मी जेव्हा बघितलं की खूप सुंदर रेखाटनं आहेत चित्रांची, तर त्याविषयी काय सांगाल? कारण एखादं पुस्तक जेव्हा आपण म्हणतो की तेव्हा त्याच्या मुखपृष्ठाने किंवा आतल्या चित्रांनी ते खूप सुंदर होतं. बरोबर आहे, बरोबर आहे. याचं मुखपृष्ठ वासुदेवदादा कामत जे पद्मश्री विभूषित आहेत
त्यांनी करून दिलं आहे. आता ह्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे असं की दादांची माझी ओळख, मी त्यांना दादा म्हणते, थोडीशी ओळख होती. तेवढ्या ह्याच्यावर मी जरा धारिष्ट केलं की माझं कवितांचं पुस्तक येतं आहे, तर मला तुम्ही त्याचं मुखपृष्ठ करून द्याल का. दादा अगदी सहज हो म्हणाले, हो देईन ना ताई, जरूर. आणि त्याच्यानंतर काय झालं, दादा थोडे त्यांच्या कामात ते खूप व्यग्र असतात. अयोध्येचं खूप मोठं काम होतं त्यांच्याकडे, सतत दौरे चालू होते आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. मी म्हटलं आता मी काय माझ्या पुस्तकाच्या चित्रासाठी त्यांना कोणत्या तोंडाने विचारू, कारण एवढी मोठी व्यक्ती. पण दादानी समोरून फोन केला आणि म्हणाले की ताई तुमच्या पुस्तकाचं काम सुरू करतो आहे आणि पुस्तकाचं मुखपृष्ठासाठी, माझ्या पुस्तकाचं नाव आधी वेगळं होतं, त्याच्याकरता आमच्या चर्चा सुरू झाल्या की कसं करूया वगैरे. मला म्हणाले मी आत्मपुस्तकांची रेखाटनंसुद्धा तुम्हाला कवितांची करून देतो. अरे मी म्हटलं येतो सोने पे सुहागा, म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव तर किती देतो असं. तर त्यांनी रेखाटनं करायला सुरुवात केली. म्हणजे त्यांनी माझी प्रत्येक कविता, प्रत्येक शब्द वाचून वाचून त्याच्यावरनं ती चित्र आतली काढलेली आहेत. असं करता करता ते एका कवितेशी आले. कवितेचं नाव आहे सेल्फी. मी ही कविता त्या पुस्तकात लिहिलेली आहे. जसं आपण आत्ता बोललो तसंच की आपल्याला आपला हवा तो चेहरा दिसेपर्यंत आपण ते कोणातनं वाकून वाकून तो ॲडजस्ट करून आपल्याला छान वाटेल अशी आपण ती सेल्फी घेतो, प्रत्येकजण घेतं. दादाने फोन केला आणि म्हणतात ताई असं असं एक मला मुखपृष्ठ म्हणजे असं सुचतं आहे आणि आपण त्याच्यावरती सेल्फी हे शीर्षक घेऊया. मी म्हटलं दादा मराठी कविता आहेत, इंग्लिश नाव आणि ते पण हल्लीचं ट्रेंडिंग एकदम. तसं मला म्हणाले तुमच्या कवितांमधून तुम्ही तुमच्या मनाचं अंतरंग उलगडून दाखवताय. आणि चित्र त्यांना असं सुचलं की ते बोलताना नंतर म्हणाले की आधीच्या काळामध्ये जेव्हा आरसासुद्धा नव्हता तेव्हा लोक त्यांना स्वतःचं प्रतिबिंब बघायला कुठे जात असतील तर पाण्यामध्ये बघायचे आणि पाण्यातले तरंग असतात. त्याप्रमाणे त्यांनी ते मुखपृष्ठ त्यांनी तरंगामध्ये तुमचं स्वतःचं चित्र आणि म्हणाले तुमच्या मनातले सगळे भावभावनांचे तरंग या प्रत्येक कवितेतनं येत आहेत, म्हणून सेल्फी हे नाव एकदम समर्पक आहे. तर मुखपृष्ठ पण त्यांनी केलं, रेखाटनही त्यांनी केली आणि या पुस्तकाचं नाव त्यांनीच सुचवलं आणि ते छान प्रमाणे अक्षरजुळणी करून वासुदेव दादानीच दिलं आहे. तर त्याच्याकरता म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे पुस्तकासाठी. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपण असं म्हणतो की जेव्हा आपलं पहिलं पुस्तक प्रकाशित होत असतं ते एक आई 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 आणि बाळाचं ते नातं असतं आणि इतके छान योगायोग ह्या सेल्फी पुस्तकाशी जुळून आलेले आहेत. त्याच ह्याने मला पुढे विचारायचं की पुस्तकामध्ये अजून 2 अशा मोठ्या व्यक्ती आहेत की जे आपले सगळ्यांचे आवडते साहित्यिक आहेत आणि त्यांनी त्याला प्रस्तावना दिलेली आहे, त्याविषयी ऐकून घ्यायला नक्की आवडेल. या पुस्तकासाठी 2 शब्द मिळालेत. दोन्ही खूप मोठे प्रख्यात आणि सगळ्यांच्या आवडीचे कवी आहेत, गीतकार आहेत. पहिलं नाव सांगते, गुरु ठाकूर. गुरु माझ्या शाळेतला, माझ्या वर्गातला. त्याच्यामुळे आमच्या नगरात आणि जवळपास राहणारा म्हणून. पण नंतर तो इतका मोठा होत गेला, पण त्यांनी मैत्रीची जाण ठेवली. म्हणजे त्यांनी इतका साधा आहे तो, आमच्या घरातले सगळे कुटुंब किंवा आपण सगळेजण त्याच्या लिखाणाचे फॅन आहोत. म्हणजे इतका मोठा तो होत गेला. गुरुला मी जेव्हा सांगितलं की गुरु मी काही कविता लिहिल्या आहेत आणि घाबरत घाबरत विचारलं की तू वाचशील का, कारण एवढा मोठा माणूस आणि आपल्या कविता कसं असेल. तर तो म्हणाला की हो पाठव ना. आणि नंतर त्यांनी कविता त्या वाचायला लागल्यानंतर मला कळवलं की तुझ्या कविता मला आवडत आहेत, फार चांगल्या कविता लिहिल्या आहेस आणि फार सहज साध्या ह्याच्यात लिहिलेल्या आहेत, म्हणजे त्या कुणीही वाचल्या तर त्याच्याशी ते रिलेट होऊ शकतात. तर त्यांनी मनोगतामध्ये म्हणजे त्या ह्याच्यात प्रस्तावनेमध्ये असं लिहिलेलं आहे, जे मी वाचून दाखवते, की कवयित्रीला तिच्या जगण्यात नुसती कविता सापडलेली नाही तर ती तिची सखी झालेली आहे. त्याच्यामुळे तिच्या कवितेमधून उलगडत जाणाऱ्या जीवन प्रवासामध्ये कुठेही तक्रारीचा, नैराश्याचा किंवा नकारात्मकतेचा सूर आपल्याला सापडत नाही. आणि काहीतरी भव्य दिव्य लिहिण्याचा देखावा निर्माण करण्यासाठी काही बोजड किंवा अलंकारिक शब्द अशी काही उधार उसनवारीसुद्धा नाही. त्याच्यामुळे तिचं ते व्यक्त होणं
स्वतःशी खूप प्रामाणिक वाटत राहतं. नेमके आणि समर्पक शब्दात फार. ते मांडलेलं आहे. आणि त्याने माझ्या 2-3 कवितांमधल्या काही ओळी घेऊन त्याच्यातनं त्या कविता कशा त्याला आवडल्या ते लिहून माझ्या कवितेसाठी आणि माझ्या पुढच्या प्रवासासाठी सुद्धा खूप उदंड शुभेच्छा दिल्या. तर मी म्हटलं तसंच की हा गुरु एकदम कूल आहे, गुरु कूल आहे. आणि दुसरंही एक नाव तुमच्याकडूनच ऐकायचं आहे की त्यांनीही आपल्या सेल्फी या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे. दुसरं नाव हल्लीच्या पिढीतला एकदम मनमौजी कविराज वैभव जोशी. वैभवजी आणि माझी मैत्री ही या आभासी जगतातलीच आहे. आम्ही फार कमी वेळा भेटलो, पण कविता ही एकच गोष्ट आहे ज्याने आम्हाला बांधून ठेवलं. त्याच्या सोबतीच्या कराराच्या वेळी मी त्याला भेटायला गेले होते आणि त्याने अगदी हां ये शर्मिला इतकं सहज आणि ओळखीचं असल्यासारखा फार साधा त्याची व्यक्ती. मला म्हणाला तुझ्या पुस्तकाचं म्हणजे कुठपर्यंत आलं. म्हटलं अरे पुस्तक अजून छापलं नाही आहे, माझं येणारे पहिलं पुस्तक कवितांचं येईल, तर तेव्हा तू 2 शब्द लिहून देशील का. तर तो म्हटला हो देईन की. आणि मला त्यांनी लिहून दिलं युअर फॅन त्या दिवशी सही करून. आणि कवितेच्या पूर्ण वाचून त्यांनी फार छान त्याच्यावरती सुद्धा तो व्यक्त झाला आहे. तो म्हणतो शर्मिलाच्या कविता, त्यांची मांडणी आणि त्यांची शब्दकळा, त्यांची शीर्षकं हे सगळंच एखाद्या तजेलदार झुळकेसारखं आहे. काहीही सिद्ध करण्याचा अट्टहास नसलेली ही कविता एका निखळ मनस्वी नदीसारखी असते. तिला ना किनाऱ्यांची तमा ना वळणांचं भय. तर हे शब्द वैभव लाभलं. मला असं वाटतं आत्ता हे जे सांगितलं त्याच्यावरून आपण असं म्हणतो की साहित्य काय किंवा साहित्यिक काय हे आपल्याला खरं तर एक जमिनीवर राहायला आणि जगायला शिकवतात. किती छान पद्धतीने कवितातून सगळे कनेक्ट झाले आणि इतकी छान प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे. शर्मिलाजी, मला असं विचारायचं आहे की क्षेत्र वेगळं, इंजिनियरच्या याच्यामध्ये 35 वर्षांहून अधिक काळ आणि अजूनही सातत्याने एक नोकरी करत असताना इतक्या छान कविता सुचणं किंवा तो वेळ काढणं, ही तारेवरची कसरत कशी केली? सातत्याने कविता करणं किंवा सातत्याने त्या साहित्य प्रकारामध्ये राहणं आणि बाकीच्या गोष्टी सांभाळून त्या करणं आणि त्याच्यातून एक काहीतरी छान पुस्तक बाहेर येणं, ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. तर तो प्रवास काय सांगावंसं वाटतो? खूप मजेदार आहे. एक शब्द सांगते. फेसबुक. सुरुवातीपासून सांगायचं म्हणजे मी लग्नाच्या आधी महाराष्ट्रीयन आहे, महाजन. लग्न झालं गुजराती भट. लहानपणापासून मी कविता करायचे आणि घरात सगळ्यांना दाखवायचे. घरी अर्थात सगळेजण कौतुक करायचे. पण हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण, मग ती नोकरी आणि नंतर लग्न, संसार, मुलं या सगळ्या धबडक्यामध्ये मी या वाचनापासून, पुस्तकांपासून आणि मराठी भाषेपासून खूप लांब गेले होते आणि मला तेव्हा ते जाणवलं नाही. पण नंतर जेव्हा मोठ्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर, मुलंही मोठी होत गेल्यानंतर एक थोडंसं रिकाम पण जेव्हा आपल्याकडे आयुष्यात येतं, त्यावेळी काही नवीन शिकायची आपली हौस पहिली. त्याच्यामुळे कम्प्युटरमध्ये शिकायचं. तर तेव्हा हे मार्क झुकेरबर्ग साहेब फेसबुक घेऊन आले त्याच वेळेला आणि आम्हाला शिकवणारी आमची मुलं. म्हणजे त्याच्यात सुरुवातीला असंच काहीतरी गेम वगैरे खेळायचे आणि असाच काहीतरी प्रकार चालू होता. त्याच्यासाठी फक्त तुम्ही आणि मी ओळख आहे अशी नाही. तुम्हाला ते काहीतरी गेममध्ये लाईव्ह घ्या, याच्याकरता तुमची मित्र आधी वाढवावी लागते. त्याच्यामुळे आमचं कुटुंब, त्यांचे मित्र, त्यांचं कुटुंब असं करून करून आम्ही फ्रेंड सर्कल आमचं त्या फेसबुकवरती वाढवत होतो. आणि त्यावेळी ना ते पब्लिक होता प्लॅटफॉर्म तो. म्हणजे तुम्ही ज्यांच्या वॉलवर जाऊन जे काही लिहिता ते कोणीही वाचू शकतं. आणि आम्हाला आमच्यात गप्पा करायच्या होत्या. मग सुचली आयडिया एक, म्हणजे एक ग्रुप तयार करायचा आणि त्याचं नाव आम्ही दिलं मैफिल ए मैत्र, असा समूह तयार केला. आणि तिथे आम्ही सगळे त्या समूहामध्ये सुरुवातीला आधी ओळख करून दिली, मग एकमेकांशी काय थोड्या बहुत गप्पा आणि मग सगळेजण खुलत गेल्यानंतर साधारणतः 8 दिवसांनी एक, 15 दिवसांनी एक असा एक आपण विषय देऊया आणि त्याच्यावर व्यक्त होऊया, असा एक सगळ्यांच्या एकमताने ठराव निघाला. प्रत्येकजण विषय द्यायचा. आणि माझी बहीण आहे स्वाती, ती आणि मी, आम्ही दोघीजणी या मैफिले मैत्रीच्या संचालिका. तिच्या फेसबुकवरती मोठ्या मोठ्या दिग्गजांशी ओळखी तिने त्या सगळ्यांना त्या ग्रुपमध्ये जोडून घेतलेलं, समविचारी मित्रांना. त्याच्यामुळे जगातल्या कानाकोपऱ्यातली माणसं ज्यांना मराठीबद्दल आवड आहे आणि मराठी भाषेत व्यक्त व्हायचं आहे, अशी लोक, कोणी निबंध लिहायचे,
कोणी ललित लिहायचं, कोणी खूप अभ्यासपूर्ण त्याच्यावरती काहीतरी महत्त्वाचे असे लेख टाकायचे. मला समजत गेलं की प्रत्येकाने लिहायचंच त्याच्यावर. तर मला तेव्हा कळत गेलं की मी जास्त करून पद्यरूपामध्ये माझ्याकडनं लिहिलं जातं आहे. आणि म्हणजे सुरुवात म्हणाला तर अशीच आहे की माझ्या आतली कविता मला वाटते वाट शोधत स्वतःच तिचा मार्ग काढत अशी बाहेर आली. कवितेबद्दल म्हणायचं तर भरपूर विषय वेगळे वेगळे होते म्हणून बऱ्याच कविता लिहिल्या गेल्या. त्यातली खरं तर बऱ्याच कविता लिहिताना मला आता या पुस्तकातली एखादी कविता तुमच्याकडून ऐकायला नक्कीच आवडेल. जरूर. आता आपण एखादी कविता. मी माझी एकदम आवडती आणि जी या विषयाशी संबंधित आहे म्हणून आधी, आणि मग मी सांगते कशी संबंधित आहे. कवितेचं नाव आहे सखी सखी. सखे तू इतकी कशी ग प्रेमळ, जरा निर्मळ मैत्रीचा दरवळ, चोर पावलांनी हृदयात येतेस, कोपऱ्या कोपऱ्यात हळूच पसरतेस, मन व्यापून भारून टाकतेस, लपून राहतेस, खुदकन हसतेस. तुला काय वाटलं, मला नाही समजलं, तुझं आगमन मला नाही उमजलं. अगं मी पण हा खेळ आवडीने खेळते, काहीच न समजल्याचा बहाणा करते. मी तुला शोधीन याची तुला खात्री असते, तुझी तूच येशील याची मी वाट बघते. आणि ही लपवाछपवी संपवावी असं वाटतं आणि मी आरशासमोर उभी राहते. आपल्या प्रतिबिंबात तुला विरघळलेली पाहते, माझ्यात तू की तुझ्यात मी या संभ्रमात परत हरवते. ही कविता माझ्या आईच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही मैफिला ग्रुप सुरू केलेला, त्याच्यामुळे त्या वाढदिवसाला आणि मैफिलीशी संबंधित अशी मी ती कविता लिहिली होती. पण वाचल्यानंतर गुरु म्हणतो की ह्याच्यामध्ये तू ही कविता कवितेबद्दलच लिहितेस तुझ्या, आणि तू कवितेशीच बोलतेस, तुझी ती सखी झालेली आहे. इतकं छान त्यांनी त्याला जोडून दिलेलं आहे. आणि त्याच बरोबरीने मला विचारायचं की जेव्हा कवितांमधून तुम्ही व्यक्त होत आहात, तर व्यक्त होता होता जसं मगाशी सांगितलं की आभासी जगामध्ये अनेक माणसं भेटली, पण दोन अशी मोठी नावं आहेत की जी सगळ्यांची आवडते आहेत, सेलिब्रिटी आहेत, आणि त्यांच्यावरच्या कविताही आपल्या पुस्तकात आहेत. तर तो योगायोग काय आहे? पहिली व्यक्ती सांगते म्हणजे आपण ज्यांना सगळेजण जग्गूदादा म्हणतो, जॅकी श्रॉफ. आमच्या सगळ्या कुटुंबासह त्यांची एक छोटीशी भेट झाली होती. आणि त्यावेळी ते ज्या आदराने माझ्या आईला भेटले आणि त्यांनी तिचा हातात धरून इतक्या प्रेमाने ते बोलले आमच्याशी, ती म्हणजे मनावर कोरली गेलेली गोष्ट होती. आणि त्याच्यानंतर आम्ही अजूनही एकमेकांशी कनेक्ट आहोत त्यांच्याबरोबर. तर त्यांच्यावरती आत्ता सध्या लिहिलेली एक कविता आहे, ती वाचते. हिरो जग्गूदादा. हिरो बघताच तुझ्यावर जीव जडला, तुला बघितलं प्रेमात पडले तुझ्या, तुला बघितलं प्रेमात पडले तुझ्या स्टाईलच्या, तुला बघितलं प्रेमात पडले तुझ्या आपण का भेडू बोलण्याच्या, तुला बघितलं प्रेमात पडले तुझ्या केसांच्या झुलपांच्या, तुला बघितलं प्रेमात पडले तुझ्या डोळ्यांच्या, तुला बघितलं प्रेमात पडले तुझ्या त्या बासरीच्या धूनच्या. आणि हिरो बघितला तेव्हा समजलं हिरो असा असावा. दादा आता तुला भेटून भारावून गेले आणि आदर वाढला, तुला भेटले आदर वाढला बघून तुझ्या आताच्या स्टाईलला, तुला भेटले आदर वाढला अनुभवून तुझ्या प्रेमाने हसून बोलण्याला, तुला भेटले आदर वाढला बघून तुझ्या मोठ्यांना नमन करण्याला, तुला भेटले आदर वाढला अनुभवून तुझ्या मैत्री जपण्याला, तुला भेटले आदराने झुकले तुझ्या आपलं म्हणण्याला. जग्गूदादा तुला झाडं वाचवण्याची गरज समजते आहे, तुला पर्यावरणाची काळजी आहे, तुला नवीन झाडं लावून वाढवण्याची इच्छा आहे, तुला निसर्गाप्रती प्रेम आहे. जग्गूदादा आता अजूनही प्रेम वाढलं आहे तुझ्यावर, आणि आता प्रेम आहे तुझ्या गळ्यातल्या दुर्वांच्या छोट्या मडक्यावरही. जग्गूदादा आता अजूनही आदर वाढला आहे तुझ्यावर, आणि आता आदर आहे तुझ्या झाडं निसर्ग आणि पर्यावरण जपण्यावरही. जग्गूदादा आता तुला बघून भेटून समजून उमजलं खरा हिरो असाच असतो. क्या बात आहे. दुसरी एक मोठी व्यक्ती म्हणजे या शतकातले महानायक, आपल्या सगळ्यांच्याच आवडीचे. आम्ही लहान असल्यापासून त्यांना आमच्या आईबाबांच्या वडिलांचे असतील ते, त्याच्यामुळे प्रेम वगैरे नाही पण आदर, सगळेच त्यांच्या प्रेमात. आणि त्यांच्याशी ते दररोज एक ब्लॉग लिहितात. अमिताभ बच्चन साहेब
आणि त्या ब्लॉगवरती जे जे जाऊन व्यक्त होतात त्यांना ते त्यांची एक्सटेंडेड फॅमिली म्हणतात. ओके. म्हणजे आम्ही AB सरांचे EF आहोत, ते EF म्हणतात. आणि KBCच्या शूटच्या दरम्यान त्यांना बऱ्याचदा सुरुवातीचे शेवटचे किंवा वाढदिवसाचे असे शूटला भेटून त्यांना त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली होती. दर रविवारी 42 वर्ष ते गेटवरती येऊन त्यांच्या चाहत्यांना हात करतात जलसाच्या गेटला. तिथे जाऊन त्यांना भेटायची आणि बोलायची संधी मिळाली. वाढदिवसाला त्यांच्या घरी जाऊन भेटायची संधी मिळाली. यावर्षी म्हणजे करोनाच्या दरम्यान त्यांना 80 वर्ष जेव्हा पुरी झाली तेव्हा भेटता नाही आलं, पण त्यांच्यावर एक कविता लिहिली आणि ती या पुस्तकात आहे. त्यातला थोडासा भाग वाचते कारण कविता मोठी आहे. कवितेचं नाव आहे एकच असतो अमिताभ बच्चन. एक असतो अब. हां, ही तर गोष्टीची सुरुवातीचे शब्द आहेत, पण ही गोष्टच वेगळी आहे. एकच असतो अमिताभ बच्चन. कधी देवालाही दरडावून नात्यासाठी भीक मागणारा, कधी चाहत्यांच्या प्रार्थनेवर देवालाही जिंकून परतणारा, कधी आरशात डोकावत वेगळंच रूप दाखवणारा, कधी रडत हसवणारा, कधी हसत रडवणारा, एकच असतो अमिताभ बच्चन. आपल्या बाबूजींच्या कविता आवडीने चालीत गाणारा, मात्यापित्यांबद्दल आदर, कुटुंबाबद्दल प्रेम बाळगणारा, संगीत, लेटेस्ट टेक्नॉलॉजी सतत शिकणारा, सोशल मीडियासह नवीन जमान्यामध्ये टिकून राहणारा, एकच असतो अमिताभ बच्चन. लहान थोर प्रत्येक व्यक्तीला अति आदराने वागवणारा, चाहत्यांच्या प्रेमात ऋणी म्हणून दर रविवारी घराच्या गेटवर येऊन त्यांना भेटणारा, प्रत्येक लहान मोठ्या संकटामध्ये दान देऊन, मदतीचा हात देऊन, प्रसिद्धी न करता नामानिराळा राहणारा, क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांची आवड जपून त्यात गुंगणारा, या वयातही सतत कामात व्यस्त राहणाऱ्या, वयपरत्वे बदलत जाणाऱ्या अशा अनेक भूमिका समर असून जिवंत करणारा, एकच असतो अमिताभ बच्चन. 10 वर्षांपासून दररोज ब्लॉग लिहून व्यक्त होणाऱ्या, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, सोशल मीडियावर असणाऱ्या सरांना आम्ही सांगितलं आहे तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे आम्ही तुम्हाला फॉलो करतो. फक्त त्यांच्यासाठी सोशल मीडियावरती सगळीकडे. 2 दशकांहून जास्त KBCच्या माध्यमामधून लहान पडद्यावरून घराघरात पोचणाऱ्या, 50 वर्षांहून जास्त फिल्म जगतात कार्यरत असणाऱ्या, चाहत्यांच्या प्रेमळ आग्रहास्तव सोशल डिस्टन्सिंग सांभाळण्यासाठी आणि तरीही भेटण्यासाठी जन्मदिनी झूम मीटिंगवर तासभर गप्पा मारणाऱ्या, या अबब कामगिरी करणाऱ्या अबब कलाकाराला अनंत शुभेच्छा. किती छान. म्हणजे या निमित्ताने अनेक आपण म्हणतो की एक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आपण भेटतो, समृद्ध होतो. ह्या साहित्याशी जेव्हा आपण जोडत गेलो तेव्हा अनेक वेगवेगळ्या साहित्य प्रकारांशी तुमचा संबंध नक्कीच आलेला आहे. असे अजून कुठले साहित्यिक जास्त वाचनात येतात किंवा आवडतात? जसं मी आत्ता बोलण्याच्या अगोदर बऱ्याच लोकांची नावं घेतली. आता माझ्यासाठी फक्त मराठी नाही तर हिंदी आणि गुजराती आणि अर्थात इंग्लिशसुद्धा हे वाचन सतत चालू असतं. मी कुठेही जाते प्रवासात, छोट्या पण हातात एक पुस्तक नेहमी असतं. आणि आमच्या घरामध्ये वाचन संस्कृती ही लहानपणापासून आहे. म्हणजे आमच्याकडे लायब्ररीतनं पुस्तक आल्यानंतर पहिलं कोण वाचतं ह्याच्यासाठी भांडणं व्हायची आणि आम्ही लपवून ठेवायची पुस्तकं. आपलं वाचून झाल्याशिवाय दुसऱ्याला द्यायचं नाही. मग आम्ही आमची सभासदत्व वाढवली तिकडे लायब्ररीमध्ये की आम्हाला जास्त पुस्तकं हवीत. आणि दुसरी एक चांगली लहानपणचीच गोष्ट आठवते मला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नागपूरच्या बाजूला आनंदवन, बाबा आमटे यांचं दरवर्षी तिथे खूप मोठी मोठी माणसं व्याख्यानाला यायचे. पु ल देशपांडे, सुनीताताई. आम्ही तिथे माझ्या 8वी-9वीच्या आसपास असेल, त्यांचं सोमनाथच्या इथे आता एक धरण बांधलं आहे. जे लोक जातात ते धरण बघतात. तिथे श्रमसंस्कार शिबिर त्यांनी घेतलं होतं आणि त्या सोमनाथचं धरण बांधण्यामध्ये आमचा खारीचा वाटा होता. तर तिथे स्वावलंबन, सकाळी लवकर उठा आणि अशी काही त्यांची जी दिवसाचे जे ठरलेले असतील तिथे सकाळी देशभक्तीपर गीतं ते सांगायचे म्हणायला. जिथे त्यावेळी म्हणजे मी 1980च्या आधीची गोष्ट करते, हम होंगे कामयाबचं वी शॅल ओव्हरकम असं मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये बोललं असू, पण त्याच्यात 2 ओळी हे गीतच आहे देशभक्तीचं. गलत मत कदम उठाओ, सोच कर चलो, विचार कर चलो, राह की मुसीबतों को पार कर चलो. म्हणजे 2 ओळींमध्ये तुम्ही किती मोठी गोष्ट पोचवता. तेव्हापासून आठवणीत राहिलेली. तर पुस्तकं वाचायची आणि त्याच्यावर थोडं थोडं लिहित राहायचं, आपल्याला नंतर वाचायला पाहिजे असं.
ही प्रेरणा मला वाटतं तिथूनच सुरू झाली. सुरू झालेली आहे. खरं तर खूप छान असा हा गप्पांचा विषय चालू आहे आणि सेल्फी या पुस्तकाने जी सुरुवात झाली होती साहित्य विश्वात, जे एक म्हणजे म्हणतात ना एक पाऊल उचललं गेलेलं आहे. तर आता अशी अनेक पुस्तकं तुमची प्रकाशित होत, या सगळ्या शुभेच्छा तर आहेतच. आणि आजचा जो आपला हा विशेष कार्यक्रम आहे शब्दांच्या वाटेवर, त्याच्याविषयी की एक तुम्ही छान कविता करून आणलेली आहे, ती पण ऐकायला नक्की आवडणार आहे. जरूर. तर मला असं वाटतं आपण ती ऐकूयात. चालेल. डी सह्याद्रीच्या शब्दांच्या वाटेवर. शब्द पेरत पेरत जावे शब्दांच्या वाटेवर, शब्दातले बीज रुजावे शब्दांच्या वाटेवर. खोड असेल सामर्थ्यवान शब्दांचं, फांद्या असतील लवचिक शब्दांच्या. फूल असेल कोमल सुंदर शब्दांचं, फळं लगडतील माधुर्याने शब्दांच्या. अशी वृक्ष संपदा शब्दांची बहरतील शब्दांच्या वाटेवर. अशी शब्द सावली समृद्ध करतील शब्दांच्या वाटेवर. शब्दांची पाळेमुळे शब्दातून सर्वदूर पसरतील, शब्दांनी पकडलेले शब्द शब्द घट्ट धरतील. साहित्य कला देवाणघेवाण या शब्दांच्या वाटेवर, असाच प्रवास घडो निरंतर शब्दांच्या वाटेवर. खूप छान. म्हणजे असाच प्रवास घडो निरंतर शब्दांच्या वाटेवर. आणि या शब्दांच्या वाटेवर या आमच्या या कार्यक्रमामुळे अशा असंख्य छान छान मान्यवरांना आम्ही भेटत आहोत. साहित्य विश्वामध्ये ज्याच्यामुळे आपण एवढं समृद्ध झालोय त्याची ओळख होत आहे. आणि एवढी छान कविता या कार्यक्रमाच्या शीर्षकावर तुम्ही केली आहे, त्याबद्दल खरंच आमच्या सगळ्या टीमतर्फे तुमचे खरंच मनापासून आभार. शब्द काय आहेत? शब्द जोडतात, आपल्याला जगायला शिकवतात. आणि म्हणूनच या शब्दांच्या वाटेवरच्या या कार्यक्रमात आता आपण इथे निरोप घेत आहोत. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन मान्यवरासह. तोपर्यंत नमस्कार.